नमस्कार. स्कॉलरशिप मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत. काल आपण 2 व्हिडिओ टाकले. टीआरटीचा पोलीस भरतीचा निकाल कधी लागेल, त्यासोबतच त्याचा स्टेप स्कोर काय किंवा कट ऑफ किती लागू शकतो. आज आपण अजून एक व्हिडिओ टाकला, त्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना सांगितलं की बँक अकाउंट कोणतं असलं पाहिजे. म्हणजे तुम्ही ज्यासाठी प्रयत्न करताय, म्हणजे मोफत प्रशिक्षण त्यासोबतच स्टायपेंड, तो स्टायपेंड तुम्हाला वेळेत मिळावा, त्यासाठी तुमचं बँक अकाउंट कसं असावं, त्यावरती आज एक व्हिडिओ टाकला. अजून एक तुमच्या मनातला प्रश्न आपण घेऊन आलोय की माझा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घेता येईल का. विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचं प्रशिक्षण घेण्यासाठी टीआरटी कडून जे फॉर्म सुरू झाले होते ते फॉर्म भरले तुम्ही. आता त्यांची सीईटी झाली, त्याचे निकाल आता लागतील आणि त्यानंतर प्रशिक्षण सुरू होईल. पण ह्या प्रश्नाचं उत्तर अनेकांना अजूनही मिळालं नाही, तर देण्याचा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करतो. सगळ्यात आधी हे डिस्क्लेमर माझ्या तमाम हितचिंतकांसाठी आणि विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही काही शंका असतील. मी हे व्हिडिओ कशावरून बनवतो, जे विद्यार्थी माझा गुगल फॉर्म भरतात, त्यातून काही अडचणी मला पाठवतात आणि त्यावरती मी व्हिडिओ बनवतोय. तर तुमच्या मनात कसली शंका असेल तर तुम्ही आपला गुगल फॉर्म आहे तो सगळ्यांनी भरू शकता. अधिक माहितीसाठी खाली गुगल फॉर्म भरून घ्या आणि अधिकृत माहितीसाठी तुम्ही टीआरटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरती पण व्हिजिट करू शकता. त्यांचं नोटीस बोर्डवरती तुम्ही व्हिजिट करू शकता. तिथं सगळ्या अपडेट येतात. कार्यालय आहे त्यांचं, संपर्क क्रमांक आहे, तिथे कॉन्टॅक्ट करा. हा गुगल फॉर्म आपला स्कॉलरशिप मित्राचा पर्सनल आहे, तो तुम्ही भरू शकता माहितीसाठी. त्यानंतर जर तुम्हाला डायरेक्टली मला मेसेज करायचा असेल तर हा माझा नंबर आहे 7722039009. यावरती तुम्ही मेसेज करू शकता. आता सगळ्यात महत्वाचं आपण चर्चा करूया की माझा जिल्हा सोडून इतर जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घेता येईल का. आता बरेचसे विद्यार्थी आहेत, जे आपले एसटी कॅटेगरीचे बरेचसे विद्यार्थी आहेत बांधव, ते पालघर जिल्हा असेल, नंतर ठाणे असेल, रायगड असेल, नाशिक असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, जळगाव असेल, या बऱ्याचशा ह्या टप्प्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आपले राहतात. मुंबई असेल. या विद्यार्थ्यांचं म्हणणं असतं की सर मी धुळ्याचा आहे तर मला नाशिकमध्ये प्रशिक्षण मिळेल का, किंवा मी जळगावचा आहे तर मला संभाजीनगरमध्ये प्रशिक्षण मिळेल का. नंदुरबारचा विद्यार्थी आहे, नंदुरबारमध्ये पण प्रशिक्षण घेऊ शकतो. याचं उत्तर असं आहे विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये प्रशिक्षण घेऊ शकता. म्हणजे तुम्ही जर नंदुरबार जिल्ह्यातून असाल तर नंदुरबारमध्ये टीआरटीने इम्पॅनल केलेल्या काही संस्था आहेत पोलीस भरतीसाठी, तिथेही तुम्ही प्रवेश घेऊ शकता. म्हणजे तिथली संस्था तुम्ही निवडू शकता तुमच्या जिल्ह्यातील नंदुरबारची. त्यासोबतच तुम्हाला जर वाटलं की तुम्हाला धुळ्यामध्ये एखादी संस्था चांगली वाटते, तिथं जायचं तर तुम्ही ती पण संस्था निवडू शकता. किंवा पालघरचा एखादा विद्यार्थी आहे, त्याला नाशिकची एखादी संस्था निवडायची असेल, किंवा त्यांना संभाजीनगरची एखादी संस्था निवडायची असेल, किंवा त्यांना पुण्याची एखादी संस्था निवडायची तरी निवडू शकता. किंवा पालघरचा विद्यार्थी पालघरची संस्था सुद्धा निवडू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मनात कसलीही शंका असेल तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊन येत असतो. बरेचसे विद्यार्थी पालघरचे त्यांचं म्हणणं आहे की सर आम्हाला पुण्यात संस्था निवडता येईल का, तर ती पण संस्था तुम्हाला निवडता येऊ शकते. विद्यार्थ्यांचे कॉल असतात, मला मेसेज असतात की सर आम्हाला इग्नाइट अकॅडमी निवडायची, ती आमच्या जिल्ह्यामध्ये नाही. किंवा कोणती तुम्हाला जी कोणती संस्था निवडीचा पूर्णपणे अधिकार हा विद्यार्थ्यांचा आहे. मी त्यांना फक्त सांगतोय की तुमच्या जिल्हा सोडून संस्था निवडू शकता का. तर मी तुम्हाला सांगतो, बरेचसे विद्यार्थी मला कॉल करतात की सर मला इग्नाइट अकॅडमी निवडायची आहे, तर ती कुठे आहे, तर पुण्यामध्ये इग्नाइट अकॅडमी आहे आणि त्यासोबतच संभाजीनगरमध्ये. तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातली पण संस्था निवडू शकता. आणि जर तुम्हाला ते सोडून कुठे निवडायचे असेल तर तुम्ही पुणे संभाजीनगरसाठी इग्नाइट अकॅडमी पण निवडू शकता. तो तुमचा अधिकार आहे. तर ही माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केला. अजूनही तुमच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही माझा हा नंबर आहे 7722039009, यावर तुम्ही संपर्क करू शकता. त्यासोबतच हा गुगल फॉर्म व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येकाला मी आवाहन करतो की तुमच्या मनातले अजून काही शंका असतील त्या गुगल फॉर्म कशासाठी की नाव, नंबर आणि त्यानंतर तुमची काय मनात जी शंका आहे ती तुम्ही विचारू शकता. त्यासोबतच स्कॉलरशिपची पल की अपडेट सबसे तुमच्यापर्यंत पोहोचवणारा आपला प्लॅटफॉर्म स्कॉलरशिप मित्रा, तर याला सबस्क्राईब आधी करून ठेवा. हे युट्यूब चॅनल बरेचसे विद्यार्थी व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाहीत. तर सगळ्यांना मी सांगतो, आजपासून पूर्ण प्रशिक्षण कालावधीत लहान येणारे अपडेट्स, गव्हर्नमेंटचे GR हे सोप्या भाषेत तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न मी करणार आहे. त्यामुळे चॅनल लगेच सबस्क्राईब करा. त्यासोबतच आपल्यासाठी खूप सारी मेहनत घेतली, त्याबद्दल टीआरटी सारथी, महाज्योती या सर्व संस्थांचा आपण आभार मानतोय. महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचं आणि महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार. आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल. धन्यवाद.